नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनल मध्ये मी श्रीकांत बोलतो, आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर तरी काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। सुटकांचे अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील सुटकांचे दर पाहायला मिळतात। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। एका दुसऱ्या वक्तासाठी 27 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला मिळते। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत 27 ते 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील हलक्या तसेच लहान साईज मध्ये दर पाहायला मिळतात। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे आहेत 22 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला मिळते। मोसंबीची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळतात। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे ते 130 रुपयापासून ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 350 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला डाळिंबसाठी दर पाहायला मिळतात। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूचे दर जे ते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला मिळते। लिंबांची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला आज सुधारणा पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला मिळतात। आवक आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते। त्याचबरोबर लिंबांचे दरही आपल्याला सुधारलेले पाहायला मिळते। टमाट्याची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दरही आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर आहे। त्याचबरोबर दरही कमी होताना पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 25 ते 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 16 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 28 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला मिळते। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात। बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील बीनसाठी दर पाहायला मिळतोय। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला मिळतात। बीटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील बीटासाठी दर पाहायला मिळतात। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीचे दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील हिरव्या तसेच चायना काकडीचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहेत 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहेत 70 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात। कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे आहेत 8 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळतात। वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे आहेत 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळतात। आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे आहेत 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर हलके माल जे 35 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दरही थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 2 रुपयापासून ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर गावरान कोथिंबीरसाठी 8 ते 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर
दर ही स्थिर असलेले पाहायला मिळतात. तर विलायती कोथिंबीरसाठी दरामध्ये देखील घसरण कायम पाहायला मिळते. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहेत 7 रुपयापासून उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 3 ते 4 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे 30 ते 35 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्याचे दर ही आपल्याला 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला तळेगाव बटाट्यासाठी पाहायला होते. हलके माल जे होते 9 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला तळेगाव बटाट्यांचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर इंदोर बटाट्यांची आवक जर पाहिलं तर बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर इंदोर बटाट्यांसाठी पाहायला मिळते. हलके माल जे ते 10 ते 11 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. आज कांद्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये साधारणतः 120 ते 130 गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्यासाठी 14 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. मार्केटमध्ये कांद्याची आवक आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते. दर ही आपल्याला थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळतात. तर जुन्या कांदे जर पाहिलं तर मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणावरती घटलेली पाहायला मिळते. तर या ठिकाणी आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील आपल्याला 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर नवीन कांद्यासाठी विक्री होताना पाहायला मिळते. झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः दर जे 30 तर लाल झेंडूसाठी 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे 20 ते 25 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पाहायला होते. बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जिथे 8 ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. अस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर अस्टरसाठी पाहायला होता. हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील अस्टरचे दर पाहायला होतात. तुकडा कोलपची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा कोलपसाठी साधारणतः 100 ते 120 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 130 ते 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला होतात. लाल डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 280 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 150 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. त्याचबरोबर कलर गुलाबचे दर जे आहेत साधारणतः 350 तर हलक्या मालासाठी 200 ते 220 रुपयापासून देखील कलर गुलाबचे दर पाहायला होतात. सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला होते. टेटसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील टेटसचे दर पाहायला होतात. पिंक डीजे तसेच ब्ल्यू डीजे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळते. चांगले माल जे होते 100 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. गुलछडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील गुलछडी स्टिक साठी दर पाहायला मिळतात.